खरं म्हणजे आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल आणि त्यांचा नेहमीच सगळ्यांना बाहेरून पाठिंबा असतो, घरातून पाठिंबा असतो. तुम लढो हम कपडा संभालताय. आणि एक मन आहे, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी उभाटाची आता अवस्था झालेली आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन, सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे, एकंदरीत जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये अशा प्रकारची आंदोलनं जे जे लोक करतात त्यांना मात्र यांचा पाठिंबा असतो. ते नेहमी उभाटाचे लोक आठवण करून देतात, श्रीलंकेमध्ये हे झालं, नेपाळमध्ये हे झालं, लोक रस्त्यावर उतरली, आणखी कुठंतरी श्रीलंका झालं, नेपाळ झालं, बांगलादेश झालं, अशी मुद्दामून आठवण करून देण्याचं काम हे उभाटा करताय. आणि आता त्यांना वाटतंय की हे जे काय आंदोलन जे सुरू आहे देशव्यापी, त्यामध्ये आपली पोळी कशी भाजून घेता येईल अशा प्रकारचं खालच्या थराचं राजकारण करण्याचा हेतू त्यांचा आहे. म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल, कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल आणि लोक रस्त्यावर येऊन आंदोलनं कशी करतील, अशा भ्रमामध्ये ही सगळी मंडळी आहेत. खरं म्हणजे बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, तिथली आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली होती. तिथं अर्थव्यवस्था कोलमडून गेली होती, लोकांचे खाण्याचे बांधे झाले होते. परंतु या देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय, आर्थिक व्यवस्था वाढतीये, आर्थिक महासत्तेकडे वाटचाल आपला देश करतोय. जवळपास 80,000 लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम देशाने केलंय. त्यामुळे हा फरक आहे. इतर देशामध्ये झालेलं अराजकता पसरलेली ती या देशामध्ये किंबहुना या राज्यामध्ये परिस्थिती उलटी आहे. आणि म्हणूनच 2014 पूर्वीचं आपण पहा की यूपीए काँग्रेस सरकारच्या काळात झालेले भ्रष्टाचार, झालेले मोठे मोठे स्कॅम हे या देशातल्या युवकांनी पाहिलेले आहेत. आणि म्हणून 2014 नंतर या देशातला युवा वर्ग हा प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत आहे, आजपर्यंत आहे. 2014 नंतर झालेली देशाची प्रगती तो युवा पाहतोय. मिळणाऱ्या हाताला नोकऱ्या, मिळणारं काम हा युवक पाहतोय. आणि म्हणूनच याची पोटदुखी जी आहे, आणि म्हणून हा युवा जो आहे हा देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे या देशाला पुढे नेत आहेत त्यांच्याबरोबर साथीने हा पुढे चाललेला आहे. आणि म्हणून मोदीजींनी अनेक निर्णय घेतले. युवक, गरीब, शेतकरी, महिला हे 4-5 वर्ग जे आहेत या वर्गांना न्याय देण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काही यांच्या मनामध्ये आहे की देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे, देशामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे, आणि म्हणून हे जे काय आहे हे लोकांना प्रोवोक करण्याचं काम, भडकवण्याचं काम या ठिकाणी करतायत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश कधीच येणार नाही. कारण हा देश, या देशाला एक संस्कृती आहे, या राज्याला एक संस्कृती आहे, आपल्या परंपरा आहे,
आणि म्हणूनच हा केविलवाना प्रयत्न आहे. का जाऊन तिकडे बसत नाही त्यांच्याबरोबर? का घरातूनच तुम लढो हम कपडा संभालते, नेहमी बाहेरून पाठिंबा, आमचा इथून पाठिंबा. ते दिल्लीला जात नाही म्हणतात, जिथं आहे तिथून पाठिंबा द्यायचा असं म्हणतात. जाणार का म्हणून विचारलं दिल्लीला त्यांना. मग मी तेच सांगतो, तुम लढो हम कपडा संभालते, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितली, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते, अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं. जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना राम रक्षा आठवली आहे. आता त्यांना कळलंय की जो राम का नहीं हो किसी काम का नहीं, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे. आणि म्हणून मी बोललोय विधान परिषदेमध्ये. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही केलं तरी सुद्धा, किती हिंदुत्वाचा आव आणला तरी सुद्धा, हिंदुत्व त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच सुटलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसले तेव्हाच सोडलेला आहे. आणि म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांवर नेहमी या ठिकाणी आरोप करायचे. आणि ज्यांनी राम मंदिर बांधून दाखवलं, ज्यांनी 370 कलम हटवून दाखवलं, बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी साकार केलं, त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय. आणि म्हणूनच हा एक केविलवाना प्रयत्न आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारचे जे त्यांनी सोडलेले मुद्दे, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चूक केली, हिंदुत्वाचे विचार घेऊन चूक केले असं म्हणणारे आता म्हणतायत गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि राम रक्षा हे आंदोलन ते करतात, हा मोठा विनोद आहे. तुम्ही दिल्लीला चाललेला आहात, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे? काय शिवसेनेला मिळणार आहे दिल्लीमधून? शिंदेसाहेब, मित्रपक्ष म्हणून तुमच्या खासदारांची संख्या वाढली, तुम्ही दावा करताय अधिक अतिरिक्त मंत्रिपद मिळावं. खरं म्हणजे आमची युती जी आहे एनडीए सोबत, ही एक वैचारिक गठबंधन आहे, वैचारिक युती आहे. ही आमची खुर्चीसाठी सत्तेसाठी झालेली युती नाही आहे. आणि तुम्ही बार्गेनिंग कधीही आमचे शिवसेना करत नाही, करणार नाही. ही एक वैचारिक विचारधारेने जोडलेली युती आहे. आणि त्यामुळे एनडीएला मजबूत करण्याचं काम आम्ही करू. आपल्याकडे जे 6 खासदार आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे अरविंद सावंत यांनी, आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की कुठलाही जो मूळ पक्ष आहे तो झालेला तुम्ही कशी काय विलीनीकरणाचा आवाज निर्माण करताय, त्या संदर्भात सर्व 6 खासदारांना तिने पत्र दिलं. त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्व आहे. आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ही फक्त हा केविलवाना प्रयत्न आहे, कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं ते करणं. त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही. दुसरीकडे जर बघायचं असेल तर चेंबूरची जी घटना घडली त्यामध्ये पालिका आयुक्तांनी जे अहवाल आलेला त्यामध्ये कुठेतरी अधिकाऱ्यांना बचाव आहे ते केलं जातं असं पाहायला मिळतं. ठाण्यामध्ये एक बॅनर पडला, तिकडे देखील अशा पद्धतीने मी ताबडतोब ठाण्यातल्या आयुक्तांना फोन केला. सगळे बिलकुल बॅनर काढून टाका, एकही बॅनर ठेवू नका आणि कुणालाही बेकायदेशीर बॅनर लावून देऊ नका. बेकायदेशीर बॅनर लावतील त्यांच्यावर कारवाई करा. आणि जे होर्डिंग आहे ते होर्डिंग, जे अनधिकृत होर्डिंग असतील ते काढून टाका. जे अधिकृत असतील त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. कुठलाही दुर्घटना होता कामा नये अशा प्रकारचे स्पष्ट सूचना निर्देश मी आयुक्तांना दिलेले आहेत. शरद पवार आणि त्यांचा पक्ष तुम्हाला एनडीए सोबत आलेलं चालेल का? शरद पवार साहेब आणि त्यांचा पक्ष एनडीए सोबत आलेलं चालेल का राज्यात आणि केंद्रात? अरे तुम्ही जर आणि तर ती काय गोष्ट करता? राज्यामध्ये त्यांचे जर खासदार तुमच्याही संपर्कात आहेत असं सांगितलं जातं. सगळे उपमुख्यमंत्री मी आहे, ते माझ्याकडे येतात, मुख्यमंत्र्यांकडे जातात, कामं घेऊन येतात. त्याच्यामध्ये काय आहे?